बऱ्याच जणांकडून मला असा प्रश्न विचारला जातो, की माझ्या वडिलांना वयाच्या 55व्या वर्षी स्ट्रोक झाला होता. तर मलाही असा स्ट्रोक होण्याची शक्यता किती आहे आणि तो टाळता येऊ शकतो का? तर आपल्या जवळच्या नातेवाईकांपैकी जर कोणाला स्ट्रोक झाला असेल, तर आपल्यामध्ये सुद्धा ती रिस्क थोडीशी वाढते, हे नक्कीच आहे. कारण अनुवंशिकता हा एक महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे स्ट्रोकसाठी. अनुवंशिकता जी आहे त्यामध्ये इतर घटक महत्त्वाचे आहेत. जसे हाय बीपी, मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉल हे आजार सुद्धा बरेचदा अनुवंशिकतेनुसार येतात आणि तेच घटक हे स्ट्रोकची रिस्क सुद्धा वाढवतात. त्यामुळे ओव्हरऑल अनुवंशिकता हे नक्कीच स्ट्रोकचं प्रमाण वाढवते. दुसरे महत्त्वाचे आहे ते म्हणजे जीवनशैली. कुटुंबामध्ये नेहमीच्या चालत आलेल्या सवयी या सुद्धा यासाठी कारणीभूत आहेत. ज्यामध्ये अपायकारक खाणे किंवा खाण्याच्या इतर काही सवयी, त्याच्यानंतर व्यायामाचा अभाव, व्यसनांचे प्रमाण या सर्व गोष्टी हे जीवनशैलीचा भाग आहे. जीवनशैली जर का चांगली नसेल, तर त्याचा सुद्धा स्ट्रोकवरती परिणाम होतो आणि स्ट्रोकची रिस्क ही नक्कीच वाढते. त्यामुळे अनुवंशिकता जरी असली, तरी सुद्धा जर का आपण आपली जीवनशैली सुधारली, तर मात्र आपण परत स्ट्रोक होण्याचे किंवा लवकरच्या वयामध्ये स्ट्रोक येण्याचे प्रमाण हे नक्कीच टाळू शकतो.